नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विकास लवांडे यांच्यावर शाई फेक नव्हे तर जीवघेणा हल्ला, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा आरोप. पुण्यात सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. हा प्रकार केवळ शाई फेक नसून दहशतवादी गुंडांनी केलेला हल्ला असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. या प्रकरणात तुषार भोसलेसह संबंधितांवर UAPA अंतर्गत कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे मनुवादी आणि सनातनी प्रवृत्ती कार्यरत असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे आरोपींमध्ये भीती नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हल्लेखोरांकडे बंदुका होत्या, तसेच संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत त्याच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण कटामागे जे कोणी असतील त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि गृह विभागाला धोका माहिती असूनही विकास लवांडे यांना सुरक्षा देण्यात आली नाही. हा मोठा प्रशासकीय निष्काळजीपणा असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. आज विकास लवांडे थोडक्यात बचावले, अन्यथा दाभोळकर पानसरेसारखी घटना घडली असती, असा गंभीर इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून देण्यात आला आहे. या घटनेचा संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना. विकास लवांडेची हत्या झाल्यावर सरकारला जाग येणार होती का? हे माहित होतं. विकास लवांड्यांना धमक्या येत आहेत, सोशल मीडियावर धमकवलं जातंय. कुठं होती IB? कुठं होती गुप्तचर यंत्रणा? कुठं होतं गृह विभाग? आज विकास लवांडेचा दाभोळकर पानसरे झाला असता. विकास लवांडे सांगतायत की बंदुकी होत्या, गोरक्षक होते, सुनियोजित कट करून रेकी करून हा हल्ला झालाय. हा कोण? सनातन प्रवृत्तीचा संग्राम भंडारे आलाय. गुंड आहे, दादा आहे. पोलीस गप्प काय? हे पोलिसांचं फेल्युअर आहे, हे गृह विभागाचं फेल्युअर आहे. आणि आरोपींना माहित आहे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचं काहीच या महाराष्ट्रात पोलीस करू शकत नाहीत. जणू काय कायदा आणि गृह विभाग यांच्या खिशात आहे. आज विकास लवांडे, उद्या कुणीही विरोधक रडारवर येईल. हे वारकऱ्यांच्या वेशामध्ये कोण लोक घुसलेत जे शिवीगाळ करून काळं फासायला लागलेत? याची गंभीर चौकशी झाली पाहिजे. आणि टीव्हीवरती तुषार भोसले सारखा वारकरी आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख म्हणून या घटनेचं समर्थन करतो. हा मास्टरमाइंड आहे. यांनी त्या ठिकाणी आदेश दिलेले. या संग्राम भंडारेला काही तासात ताब्यात घ्या, 120B UAPA ऍक्ट अंतर्गत कारवाई करा, 307चा गुन्हा दाखल करा आणि 10 वर्षे जेलमध्ये टाका. हे कुठले आध्यात्मिक आलेत? हे कुठले वारकरी आलेत? लाजा वाटल्या पाहिजे त्यांना महाराष्ट्रात दहशत निर्माण करताना. हे कायद्याचं राज्य आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे. इथं जर कुणाला अशा पद्धतीने बंदुकीचा धाक दाखवून भयभीत करत असाल तर याद राखा, याचे गंभीर परिणाम होतील. गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी. अशा पद्धतीने विरोधकांना संपवण्याचा घाट असेल तर हे दुर्दैव आहे. किती जणांचे दाभोळकर आणि पानसरे घडवणार आहेत? काय मॅसेज जाणार आहे? त्यांचे आरोपी मोकाट सुटल्यावर हे नवीन उभाच राहणार आहेत. या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे. याचे मास्टरमाइंड कोण? हे तुषार भोसले. ही कोणती आघाडी चालवतात? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ अटक करून UAPA अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ही शाई फेक नाही, हा निषेध नाही, हा दहशतवादी हल्ला आहे. आणि हे दहशतवादी या सरकारच्या राज्यामध्ये बोकाळलेले आहेत. त्यांचा माज आणि मस्ती पोलिसांनी उतरवली पाहिजे. पोलिसांपेक्षा दादा कुणी नाही हे दाखवून द्या. पुण्यामध्ये घडलंय. पुण्यामध्ये त्या ठिकाणचे SP असतील, कमिशनर असतील, तातडीने या संग्राम भंडारे नावाच्या गुंडाला उचला. कोण गुंड घेऊन गेले होते, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी काय होती, ही सगळी बाहेर काढा. एका पुरोगामी विचाराच्या नेत्याला असं गाठून त्याच्यावर हल्ला करताय.
गंभीर आहे, याचा आम्ही निषेध करतो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.